वारा लागते ते लागतंय तिकडे ते जलू सारखी कांटी म्हणून आहे. हा ते चिपकून राहतात ते काय? हा ते जर एखादी चिपाकली तर तुम्हाला समजायचं पण नाही. मग ते काट येते कशी ती? तंबाखू न्यायचा. तंबाखू येते? तंबाखू पण आमच्या तंबाखू खाणार कोण नाही आहे. नाही 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 जायचं असेल तर देतो तंबाखू. न्यायचा असं ते म्हणतात. मग ते चोलायचं का तिथं? या काकांचं विजय पाटील नाव आहे. कोणा जेवण वगैरे पाहिजे असेल ना हे उपलब्ध करून देते. नंबर आता यांनी सांगितलेला आहे. एकदा सांगा काका नंबर. तेच ना, हे बघा ही घरं आहे माचाड गाव. या धुक्यातून बघा कशी घरं दिसतात आहेत कोणाला. नाही स्वर्ग आहे. काकाने सांगितलं होतं 11 नंतर ऊन येईल, ऊन आलंच नाही. धुकं झालं ऑलरेडी. हां पावसाचं वातावरण झालं आणि धुकं आलं. हे बघा मला वाटतं आता पाणी बघा कसला ओढतायला. बघ कसं आहे. आम्हाला गाडीसाठी बघा काय करतायत. गाडी कार सरतात दिला पाहिजे. अरे आता हा रदावला असता. सकाळ सकाळ शुभ सकाळ मंडळी. स्वर्गनगरी कोकणातून कोकणकर आजीसोबत पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो. सकाळी सकाळी आता वाजले 7 आणि आम्ही आता निघालो आहे माचाळला. कोकणातील मिनी मार्लेश्वर नाही सॉरी महाबळेश्वर म्हणतात. तर आपण तिकडे आज जाणार आहोत पोरांसोबत. आपले सगळे पोरं आहेत प्रोडक्शनचे. टी शर्ट घातले आहेत मस्तपैकी आणि सकाळचं वातावरण आहे. वाजलेत बरोबर 7 वाजता आम्ही घर सोडायचं ठरवलं होतं. घर सोडायचं म्हणजे फिरायला जायचं. तर सगळ्यांनी 7 वाजता ठरवलं होतं. शुभमय, आकाश, साईराज, सुमेध आणि प्रतीक आहे. आम्ही एकूण 6 जण आहोत. तर चला आजचा प्रवास माचाळगाव बघूया. चला महाबळेश्वरला जाऊया. कोकणातील महाबळेश्वरला जाऊया आपण. कसं जायचं आहे तर मला पण माहीत नाही. मी पण पहिल्यांदाच चाललो आहे. आता सुमेधने गेले होते, तेच लीड करतील आज. आपण त्यांच्यासोबत जाऊ. इकडं घर आहे आपला. 7 वाजलेत आणि पाणी पण आलं आहे. चलो कल्टी मारो भाई. हेल्मेट घेतलं. आता पुढचं धोरण हेल्मेट सांभाळूया. हा व्हिडिओ मोठा होणार आहे कारण ट्रॅव्हलिंग व्लॉग असणार आहे. त्याच्यामुळे बघू 1-2 पार्ट पण बनवू. खड्डे खड्डे खड्डे. पोलीस चौकीच्या समोरचा रोड खराब झाला. काय बोलायचं आता मित्रांनो. आता आपण आलोय निवळीला आणि इथला रोड बघा एक नंबर. मी खड्डा उरे ह्याच्यामध्ये हे दगड आणि माती भरून लेवल करून ठेवला नाही होता पण का उपयोगाचा नाही. इथं तर पूर्ण थकला होता. काय माहिती कधी होणार आहे रस्ते. समोर पण गेली जिजाऊ. इकडे पण रस्ता पूर्ण वाढ लागलेली आहे. त्याच्यामुळे चौकाशी हालात ड्रायव्हर आहे. ब्रिज खाली तर बघायलाच नको. हे बघ खड्डे किती आहेत ते आहेत आमच्या निवळीतले रस्ते. तुला इथून जायचं. राज्यावर बोर्ड लागला आहे ना त्या साईडून जायचं खाली वाडी वगैरे. मग गावातच जायचं. शॉर्टकट आहे. राजकारण्यावरून लवकर पडतो जरा थोडं फिरून काय तिथं खालीच जायचं. त्याच्यामुळे आपण इथे शॉर्टकटने जाऊ. चला मैत्रिणी आलेल्या आहेत. चंदा मंदा कोंदा. चला कॉलेजच्या सगळ्या फ्रेंड्स भरपूर दिवसांनी भेटलेले आहेत आपल्याला. अजून भाऊ पण होते. आचंबा गावात बाहेर पडलोय आपण. हा ब्रिज झाल्यापासून इथून जास्त पण ट्रॅव्हलिंग करत नाही खाली. त्यामुळे हा रोड बघा खराब आहे. हा रोडचं पण लक्ष दिलं पाहिजे.
आपल्या सर्वजण गाड्या इकडूनच घेऊन जातात आतमध्ये. धुकलाय पावसाने नुसता. हा रोड आहे पाली लांजा राजापूरला जाण्यासाठी. रोड मस्त केला नाही इकडं पुढं. रोड बघा काय. पणजी कोल्हापूर तर पण ब्रिज झाला आहे चालू. ब्रिज झाला पण आतले रस्ते काय झाले नाहीत. आता आम्ही पोचलोय बरोबर पालीला. पालीतून कसं जायचं आहे तर पुढचं दोघं जण तर सांगते. चला हा रोड कोल्हापूर रोड आहे. आणि इकडे राजापूर राईट साईडला. तर वडापाव खायला आम्ही थांबलोय. पालीमध्ये थांबलोय नाश्ता करायला. हा रोड आहे इकडं राजापूर साईडला जातो आणि हा कोल्हापूर रोड आहे या साईडला. एक्सप्रेस हायवे कोल्हापूर. आणि इथं टपरीवरती थांबलोय कॉर्नरवरती. वडापाव आणि भजी संपले राहुल. खाल्ले संपलं पण. भजी आहे गरमागरम आणि वडापाव मस्त बॅग. सकाळ सकाळी नाश्ता. इकडं पालीचा बस स्टँड आहे. शुभम इथं कुठे बारी बघायला येतो ना आपण. बारी बघायला कुठं कसं इकडे आम्ही बारी बघायला येतो. आता ब्रिज झाला. ब्रिज नव्हता अगोदर. नाश्ता करूया नेहमी. प्रोडक्शनची तिकीट घालणार आहे सगळं. नाश्ता करा. चला कोल्हापूर हायवे पकडायचा आपल्याला. साखरपा आहे 28 किलोमीटर. आंबाघाट 42 आणि कोल्हापूर आहे 109 किलोमीटर. इकडे थोडं कसं जायचं आहे त्यांना माहीत आहे. त्याच्या मागून मागून आपण जाऊया. त्याला इकडे जंगलवाडी पण आहे. त्या वाडीचं नाव आहे जंगलवाडी. आता इथं कुठली वाडी आहे काय माहीत नाही. पण इथून आम्ही एक लेफ्ट घेतलेला आणि खाली आलो. आणि खाली असेल नवीन वगैरे. काय नक्की चाललंय काय. कुठल्या गावात आलोय आपण. हे चांदेराई सारखं वाटतंय ना. पण कोणता पाटा आहे. अरे डायरेक्ट नाही जातात. हॉर्न नाही काय नाही. हा कुठला स्टॉप आहे रे. ते काय लिहिलेच नाही. तिथं न्यूटन घेतलाय आम्ही आणि चाललोय आता परत. ब्रिज आहे छोटासा. गावाचं नाव आता इथं लिहिलं नव्हतं. मला पण माहीत नाही. पुढे जाऊन विचारू आपण. एक ब्रिज आहे. मोठा हायवेचा ब्रिज आहे. एक छोटा ब्रिज आहे. नदी आहे इकडं. राजापूर 44 किलोमीटर. राजापूर मालवण 144. सावंतवाडी 152. लांजा 17. राजापूर भांबेड लांजा. आलोय कुठे पण आम्ही. आता बॅनर बघ कुठं दिसतंय काय. हे आजोबा बघा मस्त सायकल चालवत आहेत. नंबर नाच करते काय. नागवाडी पाड्या जवळजवळच आहेत. प्रत्येक आता वाळूची बोट जवळजवळ दिसू लागली. इकडे घरं तर दिसत आहे पण घरांना सगळ्या कुलपं लावलेल्या आहेत बा. हां सगळी मुंबईत राहायला गेली काय. हां बहुतेकच्या घरांना कुलूप लावलेलं आहे. वाट गेली मुंबईत
सगळेजण. चला माचाळ 9 किलोमीटर आहे इथून. हा 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 हा. समोर बघा पुन्हा एकदा इकडं एक नंबर वातावरण आहे भाई. वरती गेल्यावर ते कसं वाटेल अजून डोंगरात गेल्यावर. एक मोबाईलमध्ये पण व्हिडिओ घेतो भाई इथूनच. कसं वाटतंय बघ वातावरण एक नंबर. धुका धुका वाटतंय. कुठे वाडे आलं ग्रामपंचायत कार्यालय गुर्रववाडीत आलं. गुर्रववाडी असं इकडे पण शेती वगैरे करतात बरेच जण. घरं पण बघा कौलारू घरं आहेत अगदी. रस्त्याच्या बाजूनच घर आहेत. एकदम भारी वाटतंय. मस्त रस्त्याच्या बाजूलाच घर आहेत. मधून रस्ता दोन्ही साईडून घर आहेत. हा 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 अगदी जुने घरं पण आहेत. आधी विचारतात कुठं माचाळला. माचाळला माचाळला आम्हाला नाच कुठं आहे म्हणतो माचाळला आहे. अरे अशी गावाकडची माणसं जुनी माणसं आहेत ना एक नंबर मायावर. ते हक्काने विचारणार आपण जरी बोलून तरी स्वतः विचारणार भावांना कुठे जात आहो कुठे जात आहो माचाळला. इकडं वरती पण घरं आहेत. धनगरवाडी आहे वरती. बापरे एवढ्या लांब राहतात. नाही ना सिटी जवळ आहे ना बाजारपेठ. तरी पण कशी इकडे राहतात का माहिती बाई. घर कोसळण्याची शक्यता आहे तो बॅनर पण लावलेला आहे. त्याला कसं बांधलेलं आहे का. वरती जाताना वन्नाचा रोड आहे. मला वाटतं आपण महाबलेश्वरात पोचणार आहे आता. गावाकडे मिनी महाबलेश्वर. हो 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 वरती येऊ लागलो तर गारगार वाटू लागलंय. मस्त थंड हवेचे ठिकाण माचाळ. इकडे बघा काय आहे समोरच काय इथं. ड्रोन पाहिजे होता मला आता. मी काय विचार करतो कसला बघ आता गारगार लागला वरती. नाही ड्रोन पाहिजे होता आता भाई. काय व्ह्यू भेटला असता. समोरचा व्ह्यू बघा काय आहे एक नंबर आहे. भारी 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 भारी. नुसतं बघतच राहावं असं वाटतंय निसर्ग. कसलं भारी आहे. भरलेलं आहे सगळं हिरवगार. एक नंबर ना. अरे मी तिथं खालूपासून वरती येऊ लागत बोलतो ड्रोन पाहिजे होता आपला. ड्रोन पाहिजे होता. ए कशाला कशाला ड्रोन घेऊन परत यायचं बोलतो काय सर. यावंच लागतंय मित्रांनो. डोंगराकडे बघून आहे ना आणि हिरवगार वातावरण बघून धुकं बघून नजर हटत नाही.
2 वेळा गाडी अशी तशी झाली होती इकडं तिकडं. हा 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 हा. समोरचा व्ह्यू बघा. हो इकडं सगळा पूर्ण धुका आहे रे. असा कोणी इकडे रोड बांधला नसेल भाई, बांधलं पाहिजे. महाबलेश्वरलाच पोचतोय आपण आता. दोन याला धुळं वरतीवर आता बघा. रस्त्यावरती धुकं दिसत आहे समोर बघा. हा तेच करतो आता. समजणार ना पटकन कोण आला तर. पूर्ण रस्त्याला धोका आहे. कसं आहे वातावरण. गाडी आली तर दिसणारच ना समोरून. भाई महाबळेश्वर महाबळेश्वर पूर्ण धोका. समोरून काय दिसतं का बघा आधी. इथं असं जवळ तेवढं दिसतं, पुढचं काय दिसतच नाही. एक नंबर. धुक्यानंच भिजणार आहे आपण. पुढे दर वसुली थांबा आहे, वाहने चौकात चालवा. आपले माचा गावात स्वागत आहे. फायनली आपण पोचलोय. ग्रुप ग्रामपंचायत पालू, आपले तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी. इकडे बघा माचाळ. थांबा ग्रुप ग्रामपंचायत पालू. ते आज बंद आहे काय. वसुली माचाल इथं काहीतरी पावती फाडतात पण बंद आहे वाटतं. बाप रे भाई गारगार वाटू लागले. थंडी आणि समोरच काय दिसत नाही आहे. गाडी आहे तर दिसणारच नाही. एक नंबर वातावरण आहे. पूर्ण धुकाल धुकाल धुकं. मुचकुंदी मंदिर ते मंदिर आहे. जाऊया मंदिरात. हा येता येऊया. आनंद सॉरी ओके मंदिरात आपण येता वेळी जाऊ. माचाळ गावात सगळ्यांचं स्वागत आहे. आणि तिथं असं लिहिलं आहे स्वागत आहे, सगळ्यांनी आनंदात या, मस्तपैकी एन्जॉय करा, पण कचरा करू नका, असा एक बॅनर लावलेला आहे तिथं. इकडे वरती पण शेती केलेली आहे रे. जिल्हा परिषद शाळा माचाळ विशालगड भेटायला लागणार. इकडे विशालगडसाठी बॅनर लागले आहे. पूर्ण धुकं आहे. आपण गावात आलोय. तसं नाही भाई, इकडे पण गाव आहे. श्री भैरवी विठ्ठलादेवी मंदिर. आणि घरबा कशी पॅक केलेली आहेत. भाई काय आहे कसं आहे. रोज धुकं. पोरं पण शाळेत चालले. किती वाजले रे. ए बाबू हो करतो. खानावळ वगैरे पण आहे. गावात सूर्य उगवतो की नाही कधी. पाऊस पण लागणार आहे. काय नुसतं स्वर्ग. एकच नंबर भाई. रोड संपलेला आहे. पण कचरा वगैरे करताना हॉटेलला कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं बॅनर लागलेलं आहे इथे. रमेश भाऊ पण आनंद घ्यायला नाही. आमच्या मित्रांना काय झालं यायला. रमेश भाऊ पण माचाला फिरायला आले.
ठीक आहे. आता धुक्याचं शिंतोड उडतं त्याच्यात भिजायला होतंय. पोचलो ना आपण, अजून जायचं. गाडी जाते आता कुठं जायचंय? सरळ गाडी जाते Off तेवढं roading. जायचं आहे. अजून ना डोंगरावरती आपण. कच्चा रोड आहे भाई, नुसतं बघायचा, नजारा बघायचा, निसर्ग बघायचा. हा हा हा. इकडं नाचणीची शेती केलेली आहे. नाचणी आहे सगळी, नाचणी लावलेली आहे. आम्ही विचार करतोय तिकडे ऊन पडता की नसता. हा, ऊन पडत असेल की नाही. एवढ्या सुंदर ठिकाणी स्वर्गातच आलोय आपण. नक्की इकडे जायचं आहे ना? जायचं आहे कुठे नक्की? ए इकडे काय तारवे पुढं? हा, जायचं कुठं? इकडे पुढं काय आहे? कुठं कुठं कुठं? मग काय दिसत नसेल, काय दिसत नसेल इकडे. काय नसणार रे, आपण आलोय, आम्हाला इकडचं काय माहित नाही. गाडी पण स्लिप होते. बैल घेऊन आलेत काका. गाठ घेऊन आलं. इकडेच जायचंय. अहो इकडे काय आहे पुढं? जाते गाडी, इकडे गाडी जाते. गेली बघा गाडी. हे कुठली वाडी? इथं माचाळ हेच काय गाव? माझा रे गाव. ह्याला कसं एवढा वरती? काय कधी पडतं की नक्की पडतं काय ऊन? विचार पडला, आम्ही पाहिलं नाही झालो इकडे. पडतं कसं माहिती आहे, हे पावसाचं वातावरण नाही तर मोकळंच असतं. मोकळच असतं ना. हे सकाळी धुकं जास्त असेल ना. आता उघडेल बघा थोडा मग. 10 वाजत. काय पुढं काय आहे? हे धबधबे बोलतात ते. हाय पुढे इकडे आहे ना. हा या गेली गाडी, गाडी गेली. गाडी जाते ना. चला त्याला जाऊया पुढे. गाडी जाते पण आपल्या जाते जाते ते गाडीच्या हाल तसं नाही. गाडीचा टायर सोल्टे आहे बायका पुढे गेली, वर गाड्या गेली. आपलं. हे बघा गाडी स्लिप होते रे. अशी माणसं असले की माहिती देतात. येतो परत गावा. थँक्यू. कारण आम्ही तर इकडे पहिल्यांदा झालं. ते बोलतात की थोड्या वेळ नाही ना उघडत सगळं जाईल. मला वाटलं कंटिन्यू असेल पण जातं. पण सकाळी जाम धुका असणार. आताच एवढा म्हटल्यावरती एक नंबर. आणि एवढ्या लांब आपण आलोय म्हटल्यावर किती वरती आहे बघितलं असेल तुम्ही व्हिडिओ. चला आपण पोचलोय व्हायरल पॉईंटवरती. इकडून काय फेकला तर रिटर्न येतं. माणूस नाही रिटर्न येणार का? कुठं ते धबधबा आहे बोलले होते. इथं उलटं पाणी येतं. हा इथं वाटतं. इकडे आपली पोरं फोटोशूट चालू झालं आहे. काय इकडे मत नाही होतं, माणसं पण आलेत. अंघोल होईल इथं. हे बघा उलट पाणी येते. ए सर्व खाली जाशील ए बाबा. पाऊस नव पाणी रिटर्न येतं. शुभम ते पाणी रिटर्न येतंय. हां ते बघ तिथून. तरी आता पाऊस लागलाय नाही बरेच दिवस, त्याच्यामुळे पाणी कमी आहे. ते पाऊस आला लागते. पाऊस नाही रे बाबा.
ते पाणी येतं बघ तिथून. तेव्हा बोलला इथं. हा ते बघ कसं येते वरचे. फोटोशूट चालू झालाय पोरांचा. इकडे जाम गर्दी असते आणि आज रविवार नाही आहे त्याच्यामुळे आम्ही पण बरोबर सोमवार धरून आलोय. एक नंबर आहे बघा. धुका बघा कसं चाललंय. चला बघा पूर्ण धुकं झालंय परत. आणि मी साईराज इकडे फोटोशूटसाठी आलं. तिकडे पोरं शूट करतात आहे. आम्ही इथंच मोबाईलमध्येच आमचा आम्हीच. थोड्या वेळापूर्वी आहे ना पूर्ण भरला होता. त्या बाबाने बरोबर सांगितलं की 11 नंतर तुम्हाला इकडे धुकं जास्त दिसणार. पूर्ण जास्त आता वाजले बरोबर 10:15. पाऊस नाही. परत इकडे फोटोशूट चालू आहे. गर्दी पण नाही. नशीब आम्ही सोमवार आलो. आता पाणी बघा कसला ओढतायला. बघ कसं आहे. आणि बघा कसं रिटर्न उठतं इकडे वाऱ्याच्या वेगामुळे. परत धुकं झालं आणि पूर्ण धुकं पसरलं इकडे आता. एक काम झाला आमचा. आणि हवा जास्त आहे. हवा सुटले उडवते पूर्ण हवा. अशी हवा आहे ना त्याच्यामुळे असा इकडे बाहेर ढकलत आहे. चला इथून आपण आता निघायचं आहे. पाऊस आला. शूट करत होते फोटोशूट तेवढा पाऊस आला. मस्त आहे भारी आहे. जणू आम्ही महाबळेश्वरलाच पोचलो आज. कसं आहे. आणि आता इकडून जायची भीती वाटणार आहे कारण गाडी होते आपली स्लीप. चौका जायला लागणार आहे. पूर्ण खाली धुकं आहे. एवढी चांगली उदास झालेली आहे ना. चालत चाललोय. हा गाडीवाला बघा ऑफरोडिंग चिखल आहे काय रे. नाही ये चिखल नाही आहे. ये थांब रे. बघा तुम्ही बघू शकता गाडी ऑपरेटिंग. ब्रेकवडी तारबेवाडीतली ब्रेकवडी गेली होती. ब्रेक लावलेला आहे. हे बघू शकता इकडं. आम्हाला गाडीसाठी बघा काय करतायत. गाडी तार सरतात. दिला पाहिजे. अरे आता हा रदावला असता. आम्ही पण गाडी होती. चलो गाइस. गर्दी होऊ लागली. अरे तू थांबलास की सरकणार.
चला पुन्हा रस्ता सुरू झाला आहे आणि समोर बघा घर आहे तर तुम्हाला दिसतंय काय तेच ना. हे बघा ही घरं आहे माचाड गाव. या धुक्यातून बघा कशी घरं दिसतात आहेत कोणाला. नाही स्वर्ग आहे. काकाने सांगितलं होतं 11 नंतर ऊन येईल, ऊन आलंच नाही, धुकं झालं ऑलरेडी. हां पावसाचं वातावरण झालं आणि धुकं आलं. हे बघा मला वाटतं बहुतेकशी तरुण मंडळी इकडची मुंबईलाच असतील असं एक अंदाज बांधतो मी. माहीत नाही बघा घराच्या बाहेरून पण पत्र लावलेलं आहे धुक्यान पावसाच्या मुलं. हे बघा आता 11 वाजले तरी पूर्ण धुकंच आहे. घरं मगाशी काहीतरी दिसत तरी होतं जाता वेळी, आता काहीच दिसत नाही. कोंबडी पण आहेत. चाय आहे वाटतं चाय. पण ते कच्चा रोड आहे रे आपली गाडी. माचाल इथं आयुर्वेदिक औषधी पण आहे. मुक्काम मासाल पोस्ट कोचरी तालुका जिल्हा रत्नागिरी, तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी. इकडं काका आहेत चहा विकतात. विशालगडला ही पोरं गेली पण कशी जातात काय समजत नाही. पालीतली पूर आहे. इकडून जवळ आहे विशालगड. नाही उलट पण काय ह्या पावसात जायचे. अजून एकदा चालाय भरपूर लागतं का? नाही झाली ओके तो दिसला नाही मला. वारा लागते ते लागतंय तिकडे ते जलू सारखी कांटी म्हणून आहे. हा ते चिपकून राहतात ते काय? हा ते जर एखादी चिपाकली तर तुम्हाला समजायचं पण नाही. मग ते का येते कशी ती? तंबाखू न्यायचा. तंबाखून येते? तंबाखू मला आमच्या तंबाखू खाणारा कोण नाही आहे. नाही जायचं असेल तर देतो तंबाखू. न्यायचा असं ते म्हणतात. मग ते चोलायचं का तिथं? फक्त त्याला त्याच्यावर सोडलात का नाही केलं की मग होय काय? बघा गावठी उपाय तंबाखू घेऊन जायचा. एवढं किड्यासारखं असतं ना हा किड्यासारखं. ते पायावर चिपकलं की रक्त खाते ते काहीतरी. पण ते काय नाशिवंत रक्त असेल की तेवढीच खाते आहे ना. या काकांच्या इथं आम्ही चहा प्यायला थांबलोय. का किती घर आहे तिकडं? साहेब 135 आहेत आता. 135. माचाळ गाव आहे ना. हा माचाल. तुम्ही ट्रॅव्हलिंग खालूनच करता येणं जाणं तुमचं? बस येते इकडं? नाही बस नाही. आतापर्यंत आम्ही पायी करायची. आणि आता वरती आता वडापच्या गाड्या. वडा बस. मग बस नाही तुमच्या इकडं? नाही अजून. ते खाल्ला टर्न आहे का नाही हां तिथे शेवटच्या घाटाच्या खाली हां तिथे बघा एक ब्रिज आहे बारकी. हां त्या ब्रिजवर त्यांची गाडीचा टर्न बसत नाही. बसचा? बस बापरे. म्हणजे इकडे वरती यायचं असेल तर ट्रॅव्हल्स वगैरे असतात वडाप, नाही तर यांना बसचा उपाय नाही कारण इकडे वरती. मग तुम्हाला बाजारपेठ कोणती? साखरप किंवा लांजा. साखरपेठ किंवा लांजा. ओके. काकांच्या इथं कधी आलात तर चहा नक्की घ्या. इथं एक मोठं झाड आहे आणि माचालच ना काका गाव? माचालमध्ये वरती वरती. हे शेवटचं टोक आहे ना इकडं? हा शेवटचं टोक माचाल. पुढं काय लागला? कोल्हापूर जिल्हा लागला आणि हे रत्नागिरीत आम्ही आलो. ओके. एवढीच मध्ये खेंड आहे. एक खिंडीतनं वर चढला की पलीकडे कोल्हापूर ना? कुठला? हे औषध आहे. औषध आम्ही पण इकडे दाखवा द्यायचे काका. गणपती बघितले मस्तपैकी गरमागरम चहा. काकांच्या इथं कधी आलात तर घ्या. काय बोललं काल? काल एका दिवसात 5,000 माणसं होती रविवारी असे काका सांगतायत. आमच्या इथंच इकडून जाणं येणं त्यांना माहिती असेल. जातं ना दुका ऊन बिन येतं ना. पाऊस गेला का नाही इथं मे एप्रिलला थंडीचं वातावरण जास्त आहे ना. ऊन येतं ना आता असं सकाळी? सकाळी नाही. सकाळी नाही ना. आज नाही. 12-1च्या नंतर तरी असं जर उघडलं का नाही पाऊस गेला हा मग ऊन येते. आहे काय? डेंजर आहे पण भारी आहे. कपडे कसे सुकवीत असतील काय माहीत नाही. त्या काकांच्या इथं आलात ना आयुर्वेदिक औषधं पण देतात काका. नक्की भेट द्या. हे बघा इथं
इथे यांचा हा बोर्ड लागलेला आहे. हे काका आयुर्वेदिक औषधसुद्धा देतात. इथं आम्ही मस्त गरमागरम. हां हां, तुमचाच मोबाईल नंबर आहे ना? माझ्या मुलग्याचा द्यायला लागेल. ओके कारण ओके. मुंबईच्या पेशंट माझ्याकडे जास्त असतात. मुंबईचे हा, म्हणून मी तिकडे लगेच कॉन्टॅक्ट केल्याच्या नंतर काका आयुर्वेदिक औषध देतात. काका कशा कशावर औषध आहे तुम्ही? कुठल्या बेमारीवर नाही असं नाही, पण व्यक्ती चेक करून देतो. ओके ओके म्हणजे माझ्याकडे त्याची जबाबदारी राहते. ओके ओके. आयुर्वेदिक औषध देतात काका. कोणाला पाहिजे असेल तर नंबर देतो 9004290899. हा नंबर आहे. कधी आयुर्वेदिक औषध पाहिजे असेल मुंबईला सुद्धा तर नक्की याच्यावरती कॉन्टॅक्ट करा. हे बघा, केव्हा जर आलात तर हे तुम्हाला आचार्य मी देईन. ओके ओके. पण त्यांचे आहे. काका नमस्कार. आता येऊ परत. आता एवढं काय माहीत नव्हतं, आम्ही पहिल्यांदा झालो इकडं. त्यांना राणे. कधी आलो ना तर नक्की सांगू. तुमचा नंबर देऊन ठेवा आम्हाला. हे काकांचा नंबर घे. नेटवर्क नसेल तुम्हाला नाही त्या का सेव्ह करून जिओला नेटवर्क आहे इकडे वरती. इथं नाही आहे, तिकडे वरती होतं. 75 87 23 15 2315. विजय पाटील. जय पाटील. या काकांचं विजय पाटील नाव आहे. कोणा जेवण वगैरे पाहिजे असेल ना हे उपलब्ध करून देतील. होय होय. नंबर आता यांनी सांगितलेला आहे. एकदा सांगा काका नंबर. 78 75 हां 87 23 15. बघून या ना जाऊ, मंदिर बघून या. आम्ही इथेच असतो. इकडेच असतं ना? आणि एनी टाइम केव्हाही आलात तरी पण. ओके. काकांना कॉन्टॅक्ट करा. कोणा जेवण वगैरे राहायचं असेल नाही तर स्टेपसुद्धा आहे अवेलेबल केलेलं आहे. तर कोण आलं तर नक्की कॉन्टॅक्ट करा आणि या. चला येऊ. हां हां धन्यवाद. नाही लांब आहे ना, भरपूर वेळ जाईल आणि परत संध्याकाळी जायचं पोरांना. अर्धा तास लागेल. होय ना. परत येऊ तेव्हा करू. कारण थांबून सकाळी गेलं तर मजा आहे तिकडे जायला, सकाळी चालायला. सकाळी लवकर निघा तर लवकर पोचायला होईल. हा, बरोबर आहे. आता पायी पायी गेलं पाहिजे साहेब. होय होय होय. आता 3 मुलं गेलेली आहेत बघा पाली. ही गेले आता पुढे. येऊ येऊ नक्की फोन करू. पण त्यांच्याकडे छत्री एक आहे. पूर्ण दुःख आहे. जाता वेळी आम्हाला घरं दिसली होती, आता येता वेळी घरच दिसणार ना. पूर्ण दुःख. होय काय. ए गाडी येते, गाडी येते. चला पण थंडीच्या बुलेटचं काय होतं अरे हाय मित्र आहे आम्हाला घेत नाही बाबा गाडी घेतो ए रील सिनेमॅटिक अरे सुचितला घेऊन जा. तुझं आहे. आम्ही पण येऊ टाळा वाजवायला पार्टीला. हे चला 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 टाइमपास नको. आलो आलो जाऊन. परत येऊ तेव्हा फिरू. हा ठीक आहे ठीक आहे. हा थांबून फिरण्यात मजा आहे इथं. हा आता आम्ही पहिल्यांदा झालो. एवढं माहित असतं तर आम्ही राहायला झालो असतो. हा या या या. आम्ही सांगणार नाही ना. होय होय करता येईल. तुम्ही आहेत ना नंतर. ठीक आहे चला. हां धन्यवाद. हां राहुल गावाली कोकणकर आरजी टाका. कोकणकर आरजी. हां हां चला मित्रांनो, अशी गावची माणसं एकदम मस्त साधीभोळी. पण एक चांगलं आहे, अजूनही ह्या गावात माणसं आहेत. जरी तरुण मंडळी नसली तरी ही जुनी माणसं अजूनही गाव टिकवून ठेवलं आहे. बघा बहुतेकसे पर्यटक येतात, राहण्याची सोयसुद्धा केली आहे. काय काका बोलले ना 5000 पब्लिक येऊन गेलं. काका बोलतो म्हणजे हड कोण कोण म्हणतो. इथं मंदिरात जायचं आहे ना आपल्याला. मंदिर हे बघ इकडं. हा सहज मंदिर लांब आहे बोलले. हे लांब आहे बोलले. लांब आहे. होय चला मुस्कुंदी मंदिराला आपण नंतर येऊया. ते परत यायचं आहे ना आपल्याला. ते परत यायचंच आहे ना, मग तेव्हा येऊ इकडं सकाळी फिरू. हां बघा आता आम्ही खाली उतरणार आहे. परतीचा प्रवास चालू केला आहे. पूर्ण धुकंच आहे इकडं वरती. बघा आता चालू केला नाही वाटतं. म्हणजे आपण लवकर आलो. इथं पावती घेऊन सोडतात.
अजून येत आहेत सर्वजण. पब्लिक आता येतंय. आपण लवकर गेलो रे. मला वाटतं 10 नंतर चालू होतं ते. आपण 10 वाजता वरती होतो. चला आता पूर्ण एक नंबर. नक्की पुन्हा येऊसं वाटेल असं ठिकाण आहे माचाळ, मिनी महाबळेश्वर कोकणातील. हा 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 हा. धुकंच भरलंय सगळा. धुका धुका धुका. एक नंबर. बोलेरो घेऊन आले सर्वजण. मोठीच गाडी घेऊन आले. अजून वरती तर बरंच जायचं. धुकं जाते. आता ना मगाशी थांबलो होतो ना आपण. आता बघ काय दिसत नाही. झाल काय नाही नको. माझी गाडी रिक्स लेने का नाही भाई. चला मंडळी, वरतून माचाल गावातून खाली आलो आहे आणि आता आम्ही परतीचा प्रवास करणार आहे. आणि पावसाला पण सुरुवात झाली आहे. हेल्मेट आणलं होतं त्याच्यामुळे काय टेन्शन नाही भिजायचं. दोन्ही साईडून धुका आहे बघा. आणि मधला रोड इकडे पण धुका, इकडे पण धुका. आणि आता वरती गर्दी होते. बऱ्याचशा गाड्या आता गेल्या. आम्ही लवकर आलो होतो 10 नंतर आणि 11 नंतर गर्दी जास्त वाढली वरती. पण आम्ही आता चाललो आहे घरी. दिवस नाही काढायचा. कधी आलं तर नक्की येऊ. पण राहायला येऊन सकाळी फिरण्यासारखं आहे इकडं. इथला गावातला माणूस पाहिजे कोणतरी फिरवणारा. आजचा व्हिडिओ खूप मोठा होणार आहे. वातावरण बघूया. घेतला तर 2 पार्टमध्ये पण टाकेन. काय मजा बघतोय. 2 टेक डिलीट केलं मी, कारण दोन्ही पण टेकमध्ये शिव्या दिली. तर चला परतीचा प्रवास करता. दुपारचे 3 वाजलेत. मंडळीने आम्ही घरी पोचलो. मस्तपैकी जेवण वगैरे घरी आलो आता. आणि खूप छान वाटला आजचा दिवस कसा गेला. व्हिडिओवर तुम्ही बघितला असेल. येताना व्हिडिओ केल्यानं पाऊस बराच होता, त्याच्यामुळे मग गोप्रो ठेवला तसंच बॅगेमध्ये. आणि मग डायरेक्ट आलो बालूमामध्ये जेवलो आणि आत्ता घरी आलो आहे. खूप सुंदर माझा गाव आहे. पहिल्यांदाच गेलो होतो. खूप छान वाटलं. तिथली माणसं पण भारी आहेत. बरेचसे आता वयस्कर मंडळीच तिकडे राहिलेत. बाकीचे तरुण मंडळी आहेत ते मुंबईच्या दिशेने कामासाठी रवाना झाले. तिथले काका वगैरे सांगत होते त्याच्यावरून. खूप सारी काल 5000पेक्षा जास्त माणसं होती. काल होता रविवार, तर बरेच पब्लिक होतं. आम्ही आल्याच्यानंतर पण बरेच पब्लिक गेला. 11 नंतर आम्ही लवकर गेलो होतो.
11 नंतर आम्ही उतरायला सुरुवात केली, तेव्हा पण धोका भरला होता सगळा. एक नंबर. एक महाबळेश्वरला जाण्याची फिलिंग, तिकडे नाही गेलो तरी इकडे गेलो महाबळेश्वरला गावाकडचं. चला, दुपारचं असं वातावरण आहे. व्हिडिओ कसा वाटला आजचा कमेंट करून नक्की सांगा. तुम्हीसुद्धा नक्की जा, कारण तिथे गेल्यावरती वेगळीच फील आहे भाई. स्वर्गात गेल्यावर काही एक नंबर. सगळं पूर्ण धुक्याने भरलेला गाव माचाळ. एकदा नक्की भेट द्या. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चला, टाटा बाय बाय.